स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव 2024। थेट शेतकरी ते ग्राहक, त्यामुळे स्वस्तात मस्त। घ्या संकेश्वरी मिरची 180 रुपये, गुंटूर मिरची 220 रुपये, लवंगी मिरची 220 रुपये, बॅडगी मिरची 290 रुपये, काश्मीरी मिरची 480 रुपये किलो। तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत। जिरे 340, धना 160, खोबरे राजापुरी 140। तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले, पलूस आणि विटा। दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीवर प्रौढ म्हणून खटला चालवला जाईल। रविवारी पहाटे पुण्यातील कल्याणी नगर भागात एक भीषण अपघात झाला। भरधाव पोर्श गाडीने एका दुचाकीला धडक दिली। पोर्श गाडी चालवणाऱ्या मुलाचे वय केवळ 17 वर्ष होते। हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील 20 वर्षाच्या तरुण तरुणीचा जागीच मृत्यू झाला। या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे। बाल न्याय मंडळाने आरोपीला अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी जामीन मंजूर केल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली। अल्पवयीन आरोपीवर प्रौढांप्रमाणेच खटला चालवावा अशी मागणी पीडित कुटुंबियांसह राजकारणी, पुणे पोलीस आणि नागरिकांकडूनही केली जात आहे। पण खरंच हे शक्य आहे का? कायदा काय सांगतो? यापूर्वी अल्पवयीन आरोपींवर प्रौढांप्रमाणे खटले चालवण्यात आले आहे का? याबद्दल जाणून घेऊया। आरोपीला अपघातावर निबंध लिहिण्याचा आदेश बाल न्याय मंडळाने या अपघातातील आरोपीला 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगून जामीन मंजूर केला। मुलगा पबमध्ये मद्यपान करत असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आणि निकृष्ट तपासाचे आरोप केले। बाल न्याय मंडळाने बुधवारी दुपारी मुलाला हजर राहण्याची नोटीस बजावली। दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल त्याच्यावर खटला चालवला जाईल असा निर्णय बाल न्याय मंडळाने दिला। या मुलावर प्रौढ म्हणून खटला चालवण्यासाठी उच्च न्यायालयाची परवानगी घेणार असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 304 आणि मोटार वाहन कायद्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अल्पवयीन आरोपीचे वडील शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत। पोलिसांनी त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे आणि आता त्यांना अटक करण्यात आली आहे। 17 वर्षीय आरोपीने आपल्या चुकीमुळे दोघांचा मृत्यू झाल्याचे कबूल केले होते आणि त्यानुसार त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, असे पुणे पोलीस प्रमुख अमितेश कुमार यांनी सांगितले। गाडीचं रजिस्ट्रेशन नव्हतं, गाडीवर नंबर सुद्धा नव्हता आणि आपल्या मुलाकडे लायसन्स सुद्धा नाही हे माहिती असताना त्यांनी त्याला गाडी चालवायला दिली। त्यांना याची पूर्ण माहिती आहे की अशा पद्धतीने आपल्या मुलाचं वय 18 वर्ष नसताना त्याला पबमध्ये किंवा बारमध्ये पाठवणं किंवा जाऊ देणं हे सुद्धा चांगल्या पालकाचं लक्षण नाही आणि त्यामुळे ज्युव्हेनाईल जस्टिस ॲक्टनुसार त्यांनी आपल्या पाल्याकडे म्हणजे मुलाकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळे हा सगळा जो अपघात घडलेला आहे तो त्याचंच लक्षण आहे की त्यांनी मुलाला जास्तीची मोकळीक दिली आणि कोणतंही नियंत्रण मुलावर ठेवलं नाही। त्यामुळे कोर्टाने 24 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली। आरटीओ कार्यालयाने त्याची पाहणी पण केली, पण त्याचं पुढे टॅक्स भरला नाही, तरी ही गाडी 20 मार्च पासून कालच्या 20 तारखेपर्यंत पुण्यामध्ये फिरली। ही आरटीओचं ह्याच्यामध्ये हे टॅक्स नाही। ही बाब सत्य आहे की ही गाडी बंगलोरला विकत घेण्यात आलेली आहे। बंगलोरहून तिकडे आली। इकडे आल्यानंतर त्या संदर्भात त्यांच्याकडे काही कालावधी असतो, ज्या कालावधीमध्ये त्यांना ते